श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, अक्षय तृतीया ही 30 एप्रिलला आहे। तर अक्षय तृतीयेला आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे। आणि अक्षय तृतीया म्हणजेच काय, तर जिथे कुठलाही खंड नाही, अखंडित अशी अक्षय म्हणजे जिला कुठला क्षय नाही अशी अक्षय तृतीया आपण साजरी करणार आहोत 30 एप्रिलला। तर 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरंच काही असे उपाय किंवा सेवा केली जाते। आणि हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी शुभ मानला जातो। तर सर्वात महत्त्वाचं की पितरांच्या सेवेसाठी देखील हा अक्षय तृतीयेचा दिवस हा फार मोठा आहे। आणि या दिवशी आपण सर्व दान धर्म पूजा विधी आपण करत असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण केलेलं दान धर्म व जेवढे आपण सेवा करतो त्या अक्षय टिकत असतात। त्यामुळे पण आपण जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा करणं खूप गरजेचं आहे। आपण केलेल्या या सेवा सर्व काही अखंडितपणे राहणाऱ्या आहेत, तिला कुठेच खंड पडणार नाही आणि हे अक्षय काळ टिकणार आहे। आपल्याला अक्षय तृतीयेला त्याचप्रमाणे 7 कवड्यांची लक्ष्मी प्राप्तीची 7 कवड्यांची सेवा आपल्याला करायची आहे। तर आपल्याला कोणती सेवा त्या कवड्यावर करायची आहे त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ। 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। आपण बऱ्याचदा 7 कवड्यांच्या ज्या लक्ष्मी प्राप्तिकारक 7 कवड्या आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतील आणि ज्यांच्या घरात नसतील त्यांनी कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही त्या 7 कवड्या घेऊन या। आणि ह्या कवड्या कुठे भेटतील तुम्हाला, तर आपल्याला या ज्या 7 कवड्या आहेत त्या आपल्याला कुठे भेटतील, तर कुठल्याही धार्मिक शॉपमध्ये तुम्हाला मिळू शकतात। किंवा जर तुम्ही सेवेकरी आहात, केंद्रात आपल्या केंद्रामध्ये देखील लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्या ह्या मिळत असतात। तर त्या कवड्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत। त्या कवड्या स्वच्छ धुवून काढायच्या आहेत आणि त्यानंतर तर 30 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला ही गोष्ट करायची आहे। त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ। 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। आपण बऱ्याचदा 7 कवड्यांच्या आपल्या देवघरात आपण स्थापन केलेल्या आहेत आणि आपण जे ठेवलेले आहेत त्या कवड्या आपण त्याच्यावर सेवा केलेली आहे। ज्यांच्याकडे 7 कवड्या लक्ष्मी प्राप्तिकारकच्या 7 कवड्या ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन 7 कवड्या घेऊन येऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही सेवा करायची आहे। नसतील तर घेऊन या, असतील तर त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला त्या लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्यांची स्थापना करायची आहे। आपल्याला आपल्या देवघरात करायची आहे। तसंच कवड्या 7 कवड्या कुठल्या स्वरूपाच्या, तर पांढऱ्या स्वरूपाच्या असतील तरी चालेल, पिवळ्या स्वरूपाच्या जर तुमच्याकडे आधीच्या असतील तरीही चालेल। पण शक्यतो पिवळ्या कवड्या जर मिळत असेल तर ठीक आहे, नाही मिळाल्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्या आणून त्या पांढऱ्या कवड्या दुधामध्ये रात्रभर भिजत ठेवायच्या, त्यात केशर टाकायचं, हळद टाकायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। त्यावर परत आपल्याला हळद लावून घ्यायची आहे आणि त्या अशा हळदीने चोळून काढायच्या। समजा आपण कसं म्हणतो ना, आपण देव कसं धुतो त्या प्रमाणात आपल्याला हळद त्या कवड्यांना लावायची आहे। आणि त्यानंतर त्याच्यावर ज्या विधी सांगितल्या आहेत त्या करायच्या आहेत, तेवढ्या करायच्या आहेत। माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवतेला कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत। या कवड्या अनन्यसाधारण असं या कवड्यांचं महत्त्व आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण या कवड्यांची सेवा करणार आहोत। या सेवेमुळे आपल्याला आपल्याच कार्यामध्ये नक्कीच यश प्राप्त होणार आहे। उद्योगधंदा कोणाचा चालत नसेल, कुठल्या प्रकारची आर्थिक अडचण असेल तर त्यासाठी आपल्याला प्रगती होण्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपल्याला प्रगती होणार आहे। हे बघा, सर्वांनी आपलं प्रामाणिकपणे काम करायचं आहे, कर्म करायचं आहे। त्यामुळं आपण ज्या गोष्टी करतो त्यासाठी आपल्याला नशिबाची साथ नक्कीच लागणार आहे। आणि ही सेवा कोणीही केव्हाही कधीही करू शकतो। पण अक्षय तृतीयेला जर ही सेवा केली तर तुम्हाला त्या गोष्टीला अक्षय राहणार आहे, ती गोष्ट अक्षय अखंडित राहणार आहे। त्यामुळे ही सेवा करत असताना आपल्याला जर कोणाला मासिक धर्म असेल, कोणाला जर काही अडचण असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर अशा व्यक्तीने दुसऱ्याकडून त्या कवडीवर सेवा
अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करून घ्यायची आहे. पण जर काहीच अडचण नसेल तर ही सेवा नक्की महिलेने स्वतः करावी. जर कोणाला पिवळी कवडी मिळाली आणि जर पिवळी कवडी नाही मिळाली तर पांढरी कवडी आणून तुम्ही ही सेवा करू शकता. त्या व्यक्तीने पांढरी कवडी घरी घेऊन या. पांढरी कवडी, दूध, हळद आणि केशर याच्यात रात्रभर आपल्याला ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ही कवडी पिवळी करून आपल्याला देवघरात ठेवायची आहे. तर त्याआधी देवघरात ठेवण्याआधी आपल्याला एक सेवा सुरू करायची आहे. ती म्हणजे आपण सर्वप्रथम आपल्या देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. आपली पूजा आवरून घ्यायची. त्यानंतर आपल्या घरातील सौभाग्यवती स्त्रीने म्हणा किंवा कुलस्त्रीने त्या महिलेने आपल्या उजव्या हातात त्या कवड्या घ्यायच्या आहेत. त्या कवड्या तुम्ही प्लेटमध्येही घेऊ शकता जर तुम्हाला मुठीमध्ये घेण्यासाठी अडचण वाटत असेल तर. पण असं तर होत नाही. पण काही महिलांचं असतं की खूप वेळ मूठ अशी राहू शकत नाही, त्यामुळे त्यांनी प्लेटमध्ये घेतली तरी चालेल. पण ती उजव्या हातात आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावर जी सेवा करायची आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक माळ आपल्याला त्या कवड्या उजव्या हातात घ्यायच्या. त्या कवड्यांवर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र हा एक माळ म्हणायचा आहे. आपल्याला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 15 वेळेस श्री सुक्तम आणि 16व्या वेळेस फलश्रुती म्हणायची आहे. आणि एक वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तर विष्णू गायत्री मंत्र हा कोणता? तो ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा तुम्ही एक माळ म्हणू शकता, 24 वेळा देखील म्हणू शकता. पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक माळ करायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला कुबेर मंत्रही म्हणायचा आहे. तो तुम्ही एक माळ म्हणू शकता किंवा 24 वेळाही तुम्ही म्हणू शकता. आणि हे सर्व मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला मिळणार आहेत. तर या सेवा करत असताना तुम्हाला जी मी मंत्र सांगत आहे त्या नित्यसेवेमध्ये आहेत. 24 वेळा किंवा एक माळ नवार्णव मंत्र देखील तुम्हाला म्हणायचं आहे. या सर्व सेवा त्या कवड्यांवर आपल्याला करायच्या आहेत. या सर्व सेवा झाल्यानंतर त्या कवड्या आपल्याला एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर तांदूळ ठेवून त्यावर आपण या 7 कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्या कवड्यांना हळदी, कुंकू, गंध, अक्षता आपल्याला वाहायचे आहे. आणि जर कोणाला शक्य असेल तर त्या कवड्या तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून देखील आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. अक्षय तृतीयेला ज्याप्रमाणे आपण या कवड्यांवर सेवा केली त्याचप्रमाणे आपल्याला पौर्णिमेला दुर्गाष्टमीच्या वेळेला आपल्याला हीच पुनरावृत्ती सेवेची करायची आहे. आणि ज्यांना शक्य असेल तर आपल्याला त्या कवड्या आणि दुर्गाष्टमीला पौर्णिमेच्या वेळेला आपल्याला ही सेवा परत त्याचप्रमाणे जशी आपण अक्षय तृतीयेला करणार आहोत त्या कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या पिवळसर करायच्या आहेत आणि सर्व मंत्र सेवा त्यावर आपल्याला परत त्या कवड्यांवर सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा आपण दररोजही करायची आहे. जर तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल तर वरती मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे दुर्गाष्टमी पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकता. या दिवशी तुम्ही देखील ही सेवा करू शकता. पण जर आपण दररोज सायंकाळी बसून त्या कवड्यांवर जर आपण दररोज ही सेवा केली, ज्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत त्यांचा अनुभव तुम्हाला निश्चित येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आणि तुम्हाला जर तुमची आर्थिक स्थिती यामध्ये बदल करून घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करायला काहीच हरकत नाही. ज्यांना खरंच आर्थिक संकट आहे, काही ना काहीतरी कर्जबाजारी आहे, कुठे काही ना काही वस्तू गहाण आहे, अशा व्यक्तींनी ही सेवा दररोज करा. तुम्हाला यातून नक्की तुमच्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडाल आणि तुम्हाला नक्कीच यातून फरक पडेल. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण ज्यांना खरंच या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत घेऊन आले होते. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की ही 7 कवड्यांची सेवा तुम्ही करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.